होप सगळेजण छान आहात, एन्जॉय करत आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये दररोजच्या दररोज माझे व्हिडिओज पाहत आहात. ठीक आहे. तर मित्रांनो, कालपर्यंत आपण आपल्या बेसिक एंट्रीजमधल्या 4 एंट्रीज पाहिल्या आणि आपले जे काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहेत त्यातले साधारणपणे 7व्या किंवा 8व्या, मला आता प्रिसाइजली बघावं लागेल, पण 7व्या किंवा 8व्या प्रॉब्लेमपर्यंतचे प्रॉब्लेम्स मित्रांनो मी तुम्हाला होमवर्कला दिलेले होते आणि टाईम टू टाईम ते प्रॉब्लेम्ससुद्धा मित्रांनो तुम्ही घरी करत आहात अशी अपेक्षा आहे. तर आज तुमच्याशी काही गोष्टी मित्रांनो मी शेअर करणार आहे. बिल्स ऑफ एक्सचेंज रिलेटेड काही कन्सेप्ट्स आहेत ज्या आपण आजच्या लेक्चरमध्ये, रॅदर आज आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मित्रांनो घेणार आहोत. मी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, कन्सेप्ट सुरू करायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. त्यातली पहिली गोष्ट ही आहे की आत्ता तुम्ही जी काही बिल्स ऑफ एक्सचेंजला वही करत असाल ती रफ करू नका. आपण आत्ता जे काही फॉर्मॅट वगैरे मित्रांनो सॉल्व करून घेतलेले आहेत ते फॉर्मॅट तुम्ही ज्या नोटबुकमध्ये, ज्या वहीमध्ये लिहित आहात, सॉल्व करत आहात, तीच तुमची बिल्स ऑफ एक्सचेंजची परमनंट वही असू द्या. तुम्ही कच्च्या वहीत केलेले असतील तर मित्रांनो प्लीज आत्ताशी तुम्ही 3 फॉर्मॅटच मित्रांनो काही जणांनी लिहिलेले असतील तर ते मित्रांनो पक्क्या वहीत परमनंट नोटबुकमध्ये मित्रांनो लिहून काढा. ठीक आहे. कारण हीच बिल्स ऑफ एक्सचेंजची वही आपला लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर मित्रांनो आपण कंटिन्यू करणार आहोत. अजून एक गोष्ट मला मित्रांनो आपल्याशी शेअर करायची आहे, बट ती गोष्ट मग मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन. तर आपण आता परत एकदा बिल्स ऑफ एक्सचेंजच्या मित्रांनो कन्सेप्ट्सकडे येऊ. तर आजचा आहे आपलं लेक्चर नंबर 13. आज तारीख आहे 7 मे 2020 आणि एक्सपेक्टेड आहे की लॉकडाऊन फ्रेंड्स आपल्या मेंडपर्यंत चालायची शक्यता आहे. बघू मग आता आपलं पुढचं शेड्यूल कसं असेल ते. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत ज्या काही कन्सेप्ट्स पाहिजे, कन्सेप्ट्स आता मी परत आपल्या बोर्डवर लिहित नाही, ओरली सांगतो. सेलर, बायर मित्रांनो, क्रेडिटर, डेटर, बिल ड्रॉ, बिल ॲक्सेप्टेड, ड्रॉवर, ड्रॉवी किंवा ॲक्सेप्टर मित्रांनो, बिल्स ऑफ एक्सचेंज, बिल्स रिसिवेबल, बिल्स ऑफ एक्सचेंज, बिल्स पेएबल, रिसिवेबल ॲसेट, पेएबल लायबिलिटी. आपण मित्रांनो आपल्या बेसिक एंट्रीज आणि त्याच्या कन्सेप्ट पाहिलेल्या होत्या. गुड्स सोल्ड आणि परचेस मित्रांनो, बिल ड्रॉन आणि ॲक्सेप्टेड, बिल ऑनर आणि बिल डिसऑनर. मित्रांनो आपल्या कन्सेप्ट होत्या पिरियड ऑफ बिल, डेट ऑफ बिल, डेट ऑफ ॲक्सेप्टन्स, आफ्टर डेट, आफ्टर साईड बिल, डिमांड बिल. ठीक आहे. पिरियड ऑफ बिल संपल्यानंतर नॉमिनल ड्यू डेट किंवा मॅच्युरिटी डेट, 3 ग्रेस डेज ॲड केल्यानंतर मित्रांनो लीगल ड्यू डेट, त्याच्यामध्ये 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आलं की त्याचा प्रिसिडिंग डे, त्याचा अगोदरचा दिवस मित्रांनो आपण काय करतो, ड्यू डेट म्हणून घेतो. दॅट इज 25 जानेवारी, 14 ऑगस्ट अँड 1 ऑक्टोबर. त्याच्यानंतर मित्रांनो आपण डिसऑनर पाहिलं, डिसऑनरच्या जर्नल एंट्रीज पाहिल्या, त्याचे मित्रांनो प्रॉब्लेम्स पाहिले. डिसऑनर ऑफ बिल इज नथिंग बट द रिव्हर्सल ऑफ द एंट्री ऑफ बिल ड्रॉन. डिसऑनर म्हणजे दुसरं काही, आपली जी काही मित्रांनो बिल ड्रॉची एंट्री आहे ती आपण काय करतो, रिव्हर्स एंट्री करतो. दॅट इज द केस ऑफ डिसऑनर. तर फ्रेंड्स, ही जी डिसऑनरची कन्सेप्ट आहे त्याचा अर्थ आपण पाहिला की नॉन पेमेंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट इज नोन ॲज डिसऑनर ऑफ बिल. म्हणजे ड्रॉवीने ड्यू डेटच्या दिवशी मित्रांनो ड्रॉवरला पैसे दिले नाही अँड दॅट इज द डिसऑनर ऑफ द बिल. आता या डिसऑनरचीच कन्सेप्ट मित्रांनो आपण थोडी काय करणार आहोत, पुढे शिकणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आहेत ज्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर फ्रेंड्स, परत एकदा आपले 2 मित्र आपल्या भेटीला येणार आहेत.
पहिला आहे ड्रॉवर आणि दुसरा आहे ड्रॉवी. ठीक आहे मित्रांनो, ड्रॉवीने ड्रॉवरला पैसे दिले नाही. ठीक आहे, आपलं बिल काय झालेलं आहे, डिसऑनर झालेलं आहे. ठीक आहे, डिसऑनर ऑफ बिल. आता फ्रेंड्स, याच्या पुढची प्रोसिजर काय आहे हां, ती आपण आता समजून घेऊया. ठीक आहे, ड्रॉवीने ड्रॉवरला पैसे दिले नाही, डिसऑनर ऑफ बिल. आता या ठिकाणी ड्रॉवर काय करेल, ड्रॉवर सगळ्यात पहिले मित्रांनो त्याच्या बुकमध्ये डिसऑनर ऑफ बिलची एंट्री पास करेल. सेम एंट्री ऑपोजिटमध्ये ड्रॉवीच्या बुकमध्ये पण पास होईल, जे आपण कालपर्यंत पाहिलं. आता याच्या पुढची प्रोसिजर, या ठिकाणी गंमत अशी आहे मित्रांनो की आता ड्रॉवर अशा पोझिशनला आहे की त्याला ड्रॉवीकडनं काहीही करून पैसे काढायचे. आता ड्रॉवर अशा पोझिशनला आहे ज्याला ड्रॉवीकडून मित्रांनो काहीही करून काय करायचे आहेत, पैसे काढायचे आहेत. मग अशा ठिकाणी आता ड्रॉवर काय करणार, एक तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आता ड्रॉवरला ड्रॉवीच्या अगेन्स्ट मित्रांनो लीगल रेमेडीज काही अवेलेबल आहेत. आपल्या मराठीमध्ये मित्रांनो आपण त्याला म्हणतो की त्याला काही कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्याच्याकडनं पैसे रिकव्हरीचा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपण ज्यावेळेस बिल्स ऑफ एक्सचेंजची थिअरी शिकलो त्याच्यामध्ये आपण मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंजचे फीचर्स, त्याची वैशिष्ट्य शिकलेलो होतो. त्याच्यामध्ये आपण एक वैशिष्ट्य शिकलेलो होतो की बिल्स ऑफ एक्सचेंज मस्ट बी साइन, डेटेड अँड स्टॅम्प. बिल्स ऑफ एक्सचेंजवर ड्रॉवीची सही पाहिजे, त्याची डेट ऑफ ॲक्सेप्टन्स पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची त्याचा शिक्का पाहिजे. म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होतो की बिल्स ऑफ एक्सचेंज इज अ लीगल डॉक्युमेंट. इट इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट इन अकॉर्डन्स विथ द ॲक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. बिल्स ऑफ एक्सचेंज हे कायदेशीर मान्यता असलेलं कागदपत्र आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 प्रमाणे बिल्स ऑफ एक्सचेंजला मित्रांनो काय आहे, कायदेशीर मान्यता आहे. आता या ठिकाणी गंमत अशी होते मित्रांनो, ड्रॉवीने ड्रॉवरला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे. त्याने ॲक्सेप्टन्स दिलेला आहे याचा अर्थ त्याने मित्रांनो कायदेशीर जबाबदारी स्वीकारलेली आहे की मी ठरलेल्या दिवशी ठरलेले पैसे जे काही त्यांचे ठरलेले असतील ड्रॉवरला देईल. म्हणजे त्याने हे कायदेशीररित्या ॲक्सेप्ट केलेले आहे. ही हॅज लीगली ॲक्सेप्टेड that I will pay certain amount as ordered by the drawer on a specified date. So it's a legal obligation of the drawee that he must pay the decided amount to the drawer on the pre-decided date as agreed upon in between them. ठीक आहे, ठरलेल्या दिवशी त्याने त्याला पैसे द्यायला पाहिजे पण त्याने दिले नाही. That is dishonor. He doesn't pay. That is the dishonor of the bill. आता या ठिकाणी मित्रांनो गंमत काय होते, मग आता ड्रॉवरला लीगली कायदेशीररित्या मित्रांनो आता काय होतंय, पैसे रिकव्हरीसाठी मित्रांनो जी काही प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागणार आहे. रिकव्हरीसाठी पैसे वसूल करण्यासाठी मग आता ती प्रोसिजरच आपल्याला शिकायची आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्टच आहेत ज्या आपल्याला शिकायचे. आता उद्या ड्रॉवर मित्रांनो ते डिसऑनर झालेलं जे बिल्स ऑफ एक्सचेंज आहे ते घेऊन मित्रांनो उद्या जर का एखाद्या काय म्हणतात कोर्टात गेला आणि सांगितलं मला ड्रॉवी विरुद्ध हे पैसे घेणं होतं आणि हे पैसे मला ड्रॉवीकडनं वसूल करून द्या, तर कोर्ट पहिल्यांदा काय सांगेल की हे बिल डिसऑनर झालेलं आहे, याचं प्रूफ काय आहे. फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का मित्रांनो. तुम्ही कधी चेक डिसऑनर बघितलाय का? मी तुम्हाला एक गंमत सांगतो. समजा मला मिस्टर ABCने चेक दिला, ठीक आहे, तो चेक मी बँकेत टाकला आणि बँकेत तो चेक डिसऑनर झाला किंवा बाउन्स झाला, तर बँक काय करते मित्रांनो, बँकवाले मला तो चेक परत देऊन टाकतात. पण तो चेक परत देताना ना त्याच्याबरोबर मित्रांनो एक मेमो देतात. मेमोचा सोप्या भाषेमध्ये अर्थ होतो मित्रांनो एक पावती देतात. त्या पावतीमध्ये मेन्शन केलेलं असतं की तुम्ही या तारखेला या माणसाचा हा चेक या बँकेचा
डिपॉझिट केलेला होता आणि त्या माणसाच्या अकाउंटला ते पैसे नव्हते, म्हणून तो चेक परत आला, तो चेक बाउन्स झाला आणि त्याच्यावर बँकेचा सही शिक्का असतो. समजलं? म्हणजे बँकेने मित्रांनो ऑफिशियली तो चेक बाउन्स झालेला आहे हे काय केलेलं असतं मित्रांनो, सर्टिफाय केलेलं असतं. जी सिच्युएशन बँकेच्या चेकची आहे तीच मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंजची आहे, की बिल्स ऑफ एक्सचेंज बाउन्स झालं, ड्रॉबीने आपल्याला पैसे दिले नाही, याचं आपल्याकडे ऑफिशियल प्रूफ काय आहे की ते बिल्स ऑफ एक्सचेंज बाउन्स झालेलं आहे. मग याच्यावर मित्रांनो कायद्यानेच आपल्याला मित्रांनो प्रोसिजर दिलेली आहे. एक माणूस आहे, एक गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे मित्रांनो, त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसरचं नाव आहे नोटरी पब्लिक. मित्रांनो एक ऑफिसर आहे, एक माणूस आहे, त्या मित्रांनो गव्हर्नमेंटच्या ऑफिसरचं नाव काय आहे, नोटरी पब्लिक. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागतं, तुम्ही म्हणजे ड्रॉवरला काय करावं लागतं, ज्या दिवशी बिल्स ऑफ एक्सचेंजची ड्यू डेट होईल तो पहिल्यांदा ड्रॉवीकडे जाणार, भाऊ पैसे दे. ड्रॉवी सेज नो, माझ्याकडे पैसेच नाही आहे. म्हणजे याला कळलं की आपलं बिल काय झालं, डिसऑनर झालं. हा काहीच करणार नाही, हा ते घेतलेलं जे बिल्स ऑफ एक्सचेंज आहे, मिळालेलं जे बिल्स ऑफ एक्सचेंज आहे ते घेऊन मित्रांनो काय करणार, नोटरी पब्लिककडे जाणार. ठीक आहे. नोटरी पब्लिकला सांगणार की सर एवढ्या एवढ्या दिवसांचं एवढ्या एवढ्या अमाऊंटचं बिल्स ऑफ एक्सचेंज होतं माझ्याकडे, हे बघा, आणि ह्या माणसाने आज पैसे दिले नाही. ही हॅज सेड नो फॉर पेमेंट ऑफ द बिल. ठीक आहे. मग या ठिकाणी मित्रांनो तो काय करतो, त्या नोटरी पब्लिककडे एक रजिस्टर असतं. त्या नोटरी पब्लिककडे मित्रांनो काय असतं, एक रजिस्टर असतं. त्या रजिस्टरमध्ये गव्हर्नमेंट रजिस्टर्ड असतं, हा गव्हर्नमेंट रेकॉर्ड. त्या रजिस्टरमध्ये जेवढे बिल्स ऑफ एक्सचेंज मित्रांनो काय झालेले आहेत, डिसऑनर झालेले आहेत. समजलं? त्या सगळ्यांचा मित्रांनो त्याच्यामध्ये काय असतो, एक रेकॉर्ड असतो. ठीक आहे. मी काय बोललो परत एकदा सांगा, लक्षात घ्या. हे डिसऑनर झाल्यानंतर जी लीगल प्रोसिजर आहे, कायदेशीर प्रक्रिया, ती सांगतो मी तुम्हाला. हा व्यक्ती काय करतो, गव्हर्नमेंटचा सिलेक्टेड असणारा एक ऑफिसर आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो नोटरी पब्लिक. हा काय करतो मित्रांनो, नोटरी पब्लिककडे जातो. नोटरी पब्लिक मित्रांनो इज द गव्हर्नमेंट अपॉइंटेड ऑफिसर. समजलं? ज्याला मित्रांनो हे सगळं रेकॉर्ड ठेवण्याचा अधिकार आहे किंवा ती त्याची ड्युटी आहे असं समजा. मग या नोटरी पब्लिककडे मित्रांनो रजिस्टर असतं. त्या रजिस्टरमध्ये मित्रांनो बिल्स ऑफ एक्सचेंज जेवढे डिसऑनर झालेले आहेत त्या झोनमधले त्या सगळ्यांचा मित्रांनो एक रेकॉर्ड असतो. बरोबर? मग तो नोटरी पब्लिक मित्रांनो काय करतो, याचे जे मित्रांनो याचं जे काही मित्रांनो बिल काय झालेलं आहे, डिसऑनर झालेला आहे, समजलं का, त्याचे सगळे डिटेल्स मित्रांनो तो त्या रजिस्टरमध्ये काय करतो, रेकॉर्ड करतो. मित्रांनो लक्षात घ्या. हा याच्याकडे गेला, माझं बिल डिसऑनर झालेलं आहे. मग नोटरी पब्लिक काय करणार मित्रांनो, त्याचं रजिस्टर काढणार, त्याच्यामध्ये सगळे बिल्स ऑफ एक्सचेंज डिसऑनरचे रेकॉर्ड असतात आणि त्या रजिस्टरमध्ये मित्रांनो याचं जे बिल डिसऑनर झालेलं आहे त्याचे सगळे डिटेल्स त्या रजिस्टरमध्ये मित्रांनो काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. या मित्रांनो प्रोसिजरला म्हटलं जातं नोटिंग. नोटिंगचा अर्थ काय होतो मित्रांनो, नोटरी पब्लिक बिल डिसऑनर चे सगळे डिटेल्स त्याच्याकडे असणाऱ्या रजिस्टरमध्ये रेकॉर्ड करतो. त्या प्रोसिजरला म्हटलं जातं नोटिंग. आय रिपीट, नोटरी पब्लिक हा गव्हर्नमेंट अपॉइंटेड ऑफिसर आहे या बिल डिसऑनरच्या कामासाठी. तो त्याच्याकडे असणाऱ्या रजिस्टरमध्ये बिल डिसऑनरचे सगळे डिटेल्स रेकॉर्ड करतो. त्या मित्रांनो प्रोसिजरला म्हटलं जातं नोटिंग. नोटरी पब्लिक इज द गव्हर्नमेंट ऑफिशियल अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट फॉर स्पेसिफिक पर्पज ऑफ dishonor of bill record, and noting means recording the fact of dishonor in the register maintained by the notary public. हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या.
मित्रांनो नोटिंग केलं म्हणजे तुम्ही त्या रजिस्टरमध्ये तुमचे डिसऑनर झालेल्या बिलाचे काय केले सगळे डिटेल्स लिहिले. हे काम नोटरी पब्लिक फुकट करणार आहे का मित्रांनो? ड्रॉवर आणि ड्रॉवी दोघं पण मित्रांनो नोटरी पब्लिकचे कोणीही मित्र नाही आहेत आणि नातेवाईक पण नाही आहेत. तो गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला कोण आहे मित्रांनो? ऑफिशियल आहे, सर्वंट आहे. तो त्याच्या पैशांसाठी हे काम करत असतो. मित्रांनो मी एक फार महत्वाचा वाक्य बोलतो, पैसे. गव्हर्नमेंटने मित्रांनो काय केलेलं असतं, या सगळ्या गोष्टींची मित्रांनो काय केलेली असते, फी आधीच ठरवून दिलेली असते. तो सांगतो बाबा तू एवढे पैसे दे आणि मी तुझं हे सगळं काय करतो याच्यामध्ये लिहून देतो. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो तो जी फी घेतो त्याला म्हटलं जातं नोटिंग चार्जेस. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपण आज आत्ता ह्या क्षणापर्यंत किती कन्सेप्ट नवीन बघितल्या? 3. नंबर 1 नोटरी पब्लिक ड्रॉवी ड्रॉवरला पैसे देत नाही. आता ड्रॉवीला मित्रांनो काय करायचंय, डिसऑनर रेकॉर्ड करायचंय. मग तो गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे जातो ज्याचं नाव आहे नोटरी पब्लिक. तो गव्हर्नमेंटचा ऑफिसर मित्रांनो काय करतो, बिल डिसऑनर झाल्याचे सगळे रेकॉर्ड मित्रांनो काय करतो, डिटेल्स काय करतो त्याच्या रजिस्टरमध्ये रेकॉर्ड करतो, मेंटेन करतो. त्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं, नोटिंग. तो हे काम फुकट नाही करत, तो त्याचे चार्जेस चार्ज करतो जे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले असतात आणि त्या चार्जेसला म्हटलं जातं नोटिंग चार्जेस. ठीक आहे. मग आता मित्रांनो याच्याशीच रिलेटेड एक अजून पुढची कन्सेप्ट आहे. उद्या ड्रॉवरला समजा पैसे रिकव्हरीसाठी मित्रांनो कोर्टामध्ये काय करायचं असेल, त्या ड्रॉवी विरुद्ध केस करायची असेल. ड्रॉवरला उद्या समजा ड्रॉवी विरुद्ध कोर्टामध्ये केस करायची असेल, कशासाठी? रिकव्हरी ऑफ अमाऊंट रिकव्हर करण्यासाठी. आता या ठिकाणी मित्रांनो ड्रॉवरचा प्रॉब्लेम काय आहे, नुसतं त्याने नोटिंग केलेले. नोटिंग केलेले म्हणजे काय, बिल्स ऑफ एक्सचेंज डिसऑनर झालेलं आहे. आता कसं नुसता सही शिक्का घे की बाबा हां पहिली प्रोसिजर आपण केलेली. आता दुसरी मित्रांनो उद्या जर का त्याला कोर्टामध्ये मित्रांनो हे सिद्ध करायचं असेल की हे बिल डिसऑनर झालेलं आहे, तर त्याच्याकडे पुरावा काय, त्याच्याकडे फक्त मित्रांनो बिल आहे आणि ते रेकॉर्ड केलेले आहे. पण कोर्टाला मित्रांनो नुसतं बिल दाखवून उपयोग नाही. कोर्टाला हे प्रूफ पाहिजे की हे बिल डिसऑनर झालेलं आहे. मग आता त्याला मित्रांनो काय प्रोसिजर आहे, त्याला मित्रांनो प्रोसिजर गव्हर्नमेंटनेच ठरवून दिलेली. ठीक आहे. तो ड्रॉवर काय करतो, नोटरी पब्लिककडे जातो. तो नोटरी पब्लिकला मित्रांनो काय करतो, त्याचे बिल्स ऑफ एक्सचेंज दाखवणार की सर आपण हे बिल या दिवशी डिसऑनर झालेलं आहे म्हणून काय केलेलं आहे, नोटिंग केलेलं आहे. तुमच्या रजिस्टरमध्ये आपण त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे. तर आता मला कोर्टामध्ये प्रूफ दाखवायचं आहे की हे बिल डिसऑनर झालेलं आहे म्हणून. आता या ठिकाणी मित्रांनो नोटरी पब्लिक ते अख्खं रजिस्टर तर त्याच्या हातात देणार नाही, जा हे घेऊन. मग तो त्याच्याऐवजी काय करतो मित्रांनो, तो त्याला ना एक सर्टिफिकेट लिहून देतो की मी या दिवशी या तारखेला या माणसाच्या नावाने काढलेलं जे बिल होतं ते डिसऑनर झालेलं आहे म्हणून नोटिंग केलेलं आहे. तर हे मी आता सर्टिफाय करतो आणि गव्हर्नमेंटचा जो ऑफिसर आहे नोटरी पब्लिक तो त्याचा सही शिक्का त्याच्यावर देतो. थोडक्यात काय करतो, एक सर्टिफिकेट बनवून देतो की हे बिल या तारखेला डिसऑनर झालेलं आहे आणि ते मी माझ्या रजिस्टरमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. ते सर्टिफिकेट तो त्याला देतो आणि त्याच्याकडनं तो पैसे घेतो. तर ते जे सर्टिफिकेट तो त्याला देतो त्याला म्हणतात प्रोटेस्टिंग. सो प्रोटेस्टिंग सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्टिफिकेट इश्यूड बाय द नोटरी पब्लिक. सर्टिफिकेट इश्यूड बाय नोटरी पब्लिक की हे बिल डिसऑनर झालेलं आहे आणि माझ्या रजिस्टरमध्ये मित्रांनो काय आहे याचा रेकॉर्ड मेंटेन आहे. मित्रांनो तर ते सर्टिफिकेट म्हणजेच ते प्रोटेस्टिंगचं सर्टिफिकेट घेऊन कोर्टात दाखवून की त्या ड्रॉवीच्या अगेन्स्ट मित्रांनो तो 100% प्रूफ असतो की त्याच्याकडनं पैसे आपण रिकवर करू शकतो. सो सी दिस इज द लीगल प्रोसिजर आफ्टर डिसऑनर ऑफ द बिल. डिसऑनर नंतर ही लीगल प्रोसिजर आहे. ड्रॉवर ते बिल घेऊन नोटरी पब्लिककडे जातो. गव्हर्नमेंट अपॉइंटेड ऑफिसर नोटरी पब्लिक मित्रांनो त्याच्याकडे असणाऱ्या रजिस्टरमध्ये मित्रांनो त्याचे सगळे बिल डिसऑनर झाल्याचे डिटेल्स मेंटेन करतो, रेकॉर्ड करतो. त्याला
charges. Noting charges are the charges charged by the notary public for recording the fact of dishonor किंवा for noting साठी तो जे चार्जेस चार्ज करतो. आणि जर कोर्टात दाखवायचं असेल की हे काय आहे, खरंच हे बिल डिसऑनर झालंय का, तो एवढं मोठं रजिस्टर घेऊन जाऊ शकत नाही. मग तो काय करतो मित्रांनो, त्याचं सर्टिफिकेट बनवून देतो. हे सर्टिफिकेट घ्या आणि हे सर्टिफिकेट वर मेन्शन असतं की या तारखेला हे बिल डिसऑनर झालेलं आहे, मी सर्टिफाय करतो. गव्हर्नमेंट ऑफिसर येतो, त्याच्या सही शिक्क्याला महत्त्व आहे, त्याच्या सर्टिफिकेटला महत्त्व आहे कोर्टामध्ये. मग त्याला मित्रांनो म्हटलं जातं प्रोटेस्टिंग. तर प्रोटेस्टिंग सोप्या भाषेमध्ये मित्रांनो काय असतं, सर्टिफिकेट इश्यूड बाय द नोटरी पब्लिक ऑफ द फॅक्ट ऑफ डिसऑनर ऑफ बिल. डिसऑनर ऑफ बिल झालेलं आहे याचं हे सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दोन छोट्याशा कन्सेप्ट आहेत ज्या मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन करताना लागून गेलेल्या होत्या. त्यातल्या मित्रांनो दोन कन्सेप्ट आहेत, इनलँड बिल आणि फॉरेन बिल. इनलँड बिल आणि फॉरेन बिल अतिशय इझी कन्सेप्ट आहे मित्रांनो. इनलँड हा शब्द तुम्हाला मित्रांनो माहिती असेल तर इनलँडचा अर्थ होतो मराठीमध्ये देशांतर्गत. आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो विदिन सेम कंट्री. ठीक आहे, विदिन सेम कंट्री. आणि फॉरेन बिल तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, फॉरेन बिल नावात कळलं असेल. ठीक आहे, तर इनलँड बिल म्हणजे काय असतं मित्रांनो, आपल्या ड्रॉवर ड्रॉवी बोथ पार्टीज ज्या आहेत त्या मित्रांनो आपल्या इंडियामध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे बिल ड्रॉ पण इंडियामध्येच होतं, इंडियाच्या कोणत्याही रिजनमध्ये, आणि ॲक्सेप्ट पण इंडियामध्येच होतं. आणि फॉरेन बिल म्हणजे काय असतं मित्रांनो, आयदर ऑफ द पार्टीज इज आउटसाइड इंडिया. म्हणजे काय मित्रांनो, आपल्या ड्रॉवी किंवा ड्रॉवर या दोघांपैकी कोणतीही एक पार्टी, समजलं, इंडियाच्या बाहेरची. म्हणजे बघा, ड्रॉवर इंडियातला आहे, त्याने बिल इंडियात ड्रॉ केलं. ठीक आहे, आणि मित्रांनो ड्रॉवी आहे जपानचा. ठीक आहे, दिस इज फॉरेन बिल. उलटा विचार करा, ड्रॉवर आहे चायनीज. ठीक आहे, चिंचामचून. आणि मित्रांनो ड्रॉवी आहे इंडियन. ठीक आहे, मोठा बाय. ठीक आहे, तर मित्रांनो हे सुद्धा काय झालं, फॉरेन बिल. सो इनलँड बिल, द बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड इन इंडिया ओनली, दॅट इज इनलँड बिल. फॉरेन बिल ड्रॉन इन इंडिया, पेएबल इन फॉरेन कंट्री, किंवा ड्रॉन इन फॉरेन कंट्री अँड मेड पेएबल इन इंडिया इज फॉरेन बिल. ठीक आहे, तर मित्रांनो या आपल्या पुढच्या काही कन्सेप्ट होत्या ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. अजून मित्रांनो आपल्याला आता पुढच्या काही बेसिक एंट्रीज घ्यायच्या आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत ज्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो या कन्सेप्ट रिपीट करत राहा.